श्री गुरुचरित्र अध्याय 51 मराठी भावार्थ। बिदरच्या बादशहाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरात परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला। मी फार काळ प्रगट राहिलो तर बादशहा पाठोपाठ अनेक म्लेच्छ येथे येतील आणि त्यांचा येथील भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल, म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेस जातो असे उघड सांगावे। देह आणि शिष्यांसहित आपण श्रीशैलास यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला। भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या, तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरजा संगमात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू, तरी तुम्ही चिंता करू नका। त्यांच्या पश्चात मठात नित्यसेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले। भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले। तेव्हा भक्त लोक विचार करीत करत मठात परत आले। तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्रीगुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले। भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्यदेहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले। त्यांनी शिष्यांना सांगितले, मला फुलाचे आसन तयार करा, मला पहिलं तीरास जायचे आहे, आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा। श्रीगुरूंची आज्ञा होताच शिष्यांनी शेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहरी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले। तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्रीगुरु फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला। त्यावेळी निरोप घेताना श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही निजस्थानाला जातो, तिथे पोचल्याची खूण म्हणून फुले पाठवू। ती शेवंतीची फुले असतील, त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा। निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी। तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो। आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे। जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन। जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील। श्रीगुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले। नंतर ते दिसेनासे झाले। त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले। थोड्या वेळाने काही नावाडे त्या दिशेने जाताना त्यांच्याकडे येताना दिसले। ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले, आम्ही श्रीगुरूंना पाहिले, आम्ही पहिल्या तीरावर होतो, तेथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले। त्यांचा वेश संन्यासाचा होता, त्यांच्या हाती दंड होता, त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे। तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे। तुम्ही आपापल्या स्थानास जावे, माझी भक्ती करून सुखाने राहावे। प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे। असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले। नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली, ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली। नामधारकाने सिद्धांना श्रीगुरूंचे मुख्य शिष्य कोण आहेत असे विचारले, तेव्हा ते म्हणाले, श्री कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्रीगुरूंनी परत जाण्यास सांगितले। मी मात्र श्रीगुरूंच्या संगतीतच राहिलो। गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते। श्री पर्वतावर तिथे तिघे आले व मी चौथा होतो। सायनदेव सारखे दोन श्रेष्ठ कवी, नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्प घेतली। श्रीगुरूंचा महिमा व श्रीगुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे। हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थांचा लाभ होईल असा श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 51। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा सांगितली आम्हासी। म्लेच्छ राजाने श्रीगुरुसी नेले होते नगरासी, तेथून आले गाणगाभुवनी। पुढील कथा निरूपणा, करुणावचन अमृतघना। श्रीगुरुचरित्र आद्यंत। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, कथा आहे अतिविशेषा। ऐकता जाती सकळ दोषा, चिंतिले काम्य पाविजे। राजाची भेट घेऊनी श्रीगुरु आले गाणगाभुवनी। योजना करीती आपुल्या मनी, गौप्य राहावे म्हणून या। भक्तजन बोलवित, चिंता करिता ती बहुत। श्रीगुरु त्यांची संभोगित, राहावी ती अतिप्रीती। दुःख करीती सकळ जन, लागता ती श्रीगुरुचरणा। स्वामी ते सोडून येवी जाता यतिराया। ऐसे नाना परी विनवती, हास्यते झाले श्रीगुरुमूर्ती। संभो किती अतिप्रीती, न करावी चिंता म्हणोनी। आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्थान अमरजा संगमी। वसो मठी सदा प्रेमी, गोप्य रूपे अवधारा। जे भक्त असती माझ्या प्रेमी, त्यांचे प्रत्यक्ष दिसू आम्ही। लौकिक मते अविद्या धर्मी, जातो श्रीशैल यात्रेसी। प्रातस्नान कृष्णा तीरी, पंचनदी संगम औदुंबरी। अनुष्ठाना बिंदू क्षेत्री, माध्याने येतो भीमातटी। संगमी स्नान करुणी, पूजा घेऊ मठी निर्गुणी। चिंता न करा अंतकरणी, म्हणून सांगती प्रीती करे। जे जन भक्ती करीती, त्यांवरी आमची अतिप्रीती। मन कामना पावे करीती, ध्रुव वाक्य असे आमचे। कल्पवृक्षाचे पूजन, यावे आमचे जेथ स्नान। वादुकास ठेविती निर्गुण, पूजा करावी मनोभावे। संतोषी आम्हा प्रती, त्रिकाळ करावी आरती। भक्तजन जे इच्छिती, त्वरित पावे पर्येसा। ऐसे सांगून तयांसी, निघाले स्वामी श्री पर्वतासी। भक्त परतोनी मठासी, आले चिंतित मनात। चिंतित निगती मठात, तिथे दिसती श्रीगुरुनाथ। लोक झाले विस्मित,
म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवणी भक्तांसी पातळी आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तिरीसी राहिले स्वामी पर्यसा शिष्यांचे निरूपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पहिलं तिरा ऐक्य भावे मल्लिकार्जुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांची सांगत जावे तुम्ही ग्रामाचे लौकिकमध्ये आम्ही जातो ऐसे दृष्टांते दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा माणसी ऐसे भक्तासंभोग होऊनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसुनी निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी धन बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य झाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ पर्यसा शिशिर ऋतू माघ मासी असित प्रक्ष प्रदीप देसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्रीगुरु बैसले निजानंदी श्रीगुरु म्हणते शिष्यांसी जातो आम्ही निजमठासी पावता कोण तुम्हासी प्रसाद रूपे पुष्पे पाठवू येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी अनेक सांगे नाही खून गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्यचे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दूरी पुत्रपौत्र क्षिर्या करी श्रतायुषी अवधारा ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगुनी शिष्यांसी श्रीगुरु झाले अदृश्यसी चिंता करीती बहुवसी अवलौकिकता ते गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्रीगुरु आम्ही देखील म्हणून शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पहिलं तीर तेथे देखील मुनीश्वरा संन्यासी वेशदंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगीचे म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्हा देखील दुष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करुणी प्रसादात पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढूनिया ऐसी आम्हा सांगुनिया श्रीगुरु गेले अवधारा इतुकी अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेती अवधारी सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरु नायका गाणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गुरु गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा साखरे नाम सायंदेव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामान हरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गे श्रीगुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभिष्ट लादिले तत्कालिक अवधारा श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभिष्टता या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु पुत्र पौत्री ज्यासी चाड ना त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकळाभिष्ट लाधी तुम्हा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 51 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।